तर आज आपण करणार आहोत मेथीची भाजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथी, लसूण, मिरची, शेंगदाण्याचा कूट, भिजवलेली तुरीची डाळ, मीठ, कढई छान तापली की त्यात आपण एक चमचाभर तेल घालून घेऊ। तेल गरम झालं की या गरम तेलात बारीक चिरलेली लसूण आणि मिरची टाकून घेऊ। लसूण मिरची छान भाजत आली की त्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकू। सोबतच भिजवलेली डाळ, आता त्यात टाकू मेथी, आता छान ढवळून घे। शेपू, मेथी अशा सगळ्या हिरव्या भाज्या आपण जर झाकण न ठेवता शिजवल्या तर त्या छान चवीला रुचकर आणि त्यांचा कलरही बदलत नाही। मीठ टाकल्यानंतर आपली भाजी असं पाणी सोडते। हे पाणी आटेस्तोवर आपली भाजी पूर्णपणे शिजून येते। ही झाकण न ठेवता शिजवल्यामुळे अशीच तिचा कलरही हिरवा राहतो। आता आपल्या भाजीतलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि अशी आपली भाजी तयार झालेली आहे। आता तुम्हाला यात आवडत असेल तर तुम्ही वरून खोबरं, ओलं खोबरं, सुकं खोबऱ्याचा कीस किंवा मग कोथिंबीरही टाकू शकता। चवीला खूप छान लागते।